आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मी राजेंद्र बाबासाहेब आमुंगे, राहणार मानेवाडी, तालुका मंगळवेढा येथील रहिवासी असून गट विकास अधिकारी यांना पंचायत समितीला मी पहिला अर्ज केला होता 24 तारखेला चौकशी करा म्हणून। त्याच्यानंतर 1 तारखेच्या उपोषणाचा उल्लेख केला होता अर्जात। परत उपोषणाला मला अशोक नलवडे म्हणून विस्तार अधिकारी आहेत मंगळवेढ्याच्या पंचायतमध्ये, त्यांनी मला 8 दिवस थांबवलं, 8 दिवसात चौकशी करू म्हणली। त्याच्यानंतर शिवसाहेबाकडे 8 तारखेला सोलापूरला 8 मेला मी अर्ज केला दुसरा। त्याच्यानंतर आता 20 दिवस झाले पंचायतला चौकशी करा म्हणून, पंचायत समितीला चौकशी करा म्हणून नोटीस आलंय, तरी पण इकडे कोणच अधिकारी फिरकायला तयार नाही चौकशीसाठी। टाळाटाळ करते ती पंचायतमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर। काय विषय? भ्रष्टाचार केलाय। कशा कुठल्या कामात? बोगस बिल काढली, ते व्यक्तीच्या नावावर बिल काढली, ठेकेदाराच्या कुठल्या कामात? नावावर। कुठल्या कामात? रस्ता सगळे 5 वर्षाची कामं झाली ते। त्या कामाची ही टेंडर निघाली होते, ही टेंडर झालीत का कामात? ही जी काम आहे ती बघा, मेटकर वस्ती ते वाघमोडी वस्ती पाणी पुरवठाचे काम आहे। 1,25,601 इथं जी बिलं काढलेली आहेत काशीराम कोयनाप्पा मेटकरी, म्हणजे सगळीकडेच काशीराम कोयनाप्पा मेटकरी 1,25,000 बिल काढले। ही सगळी बिलं जी आहेत ही सगळी जादा वाढवून एस्टिमेट नुसार दिलेली आहेत। त्याचबरोबर बाकीचा जो विषय आहे वॉटर फिल्टर, या मानेवाडीमध्ये जे वॉटर फिल्टर म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी, गावकऱ्यांच्यासाठी वॉटर फिल्टर आलाय, तो वॉटर फिल्टर जागेवर नाही। माझा अंदाज आहे की ते मी बघण्यानुसार तो पुढाऱ्याच्या घरी लावलेला आहे, त्यामुळं पुढाऱ्याच्या किंवा ग्रामसेवकाच्या घरी लागलाय। त्यानुसार ह्याची जे अँटी करप्शन जो विभाग आहे, या विभागाकडून या ग्रामसेवकाची, यांचं नाव आहे ती सिकंदर, यांची 100% चौकशी होईलच। पण या चौकशीमध्ये जो BDO आहे आणि काल जो टाळाटाळ केलाय विस्तार अधिकारी, आम्ही येतो आणि आमची तब्येत बरी नाही, याला कारण अजिबात नसतात। संविधानिक अधिकार दिलाय, तुम्ही जर येत नसाल तर दुसरा माणूस या ठिकाणी आला पाहिजे, हा संविधानिक नियम आहे। आणि यानुसार बाकीचे अजून आहेत, मेटकरी वस्ती ते आमुंगे वस्ती पाणी पुरवठा 2,93,500, मग यासारखी बिलं, बोगस बिलं काढून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये चटणी वतण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो। त्याचबरोबर दुसरा आहे तो झेडपी शाळा शौचालय, म्हणजे शौचालय बांधण्यासाठी 98,000। आता आहे का शौचालय? तुम्ही मला सांगा, आहे का या ठिकाणी शौचालय? आणि त्याचबरोबर दुसरं जे बिल आहे मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड, मुस्लिम दफनभूमी वॉल जे कंपाऊंड केलेले, तारेचं कंपाऊंड केले, तारेचं, म्हणजे त्याचा जो खर्च आहे 20 ते 25,000 खर्च येईल, पण तिथं 98,000 खर्च दाखवलाय। म्हणजे अशी अनेक बोगस बिलं या ग्रामसेवकांना पुढाऱ्याच्या मदतीनं लोकांचे पैसे खाण्याचं महापाप या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो। त्याचबरोबर झेडपी शाळेला गेट बसवणे 26,000, अंगणवाडीसाठी खेळणी 99,000। मला एक प्रश्न आहे, या लहान मुलांच्या जे खेळणी आलेत यांना सुद्धा या ग्रामसेवकाला आणि या पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये सुद्धा खायला, म्हणजे संडासमध्ये खायचं आहे, पोरांच्या खेळण्यामध्ये खायचं आहे, वॉल कंपाऊंडमध्ये खायचं आहे, पाईपलाईनीमध्ये खायचं आहे, रस्त्यामध्ये खायचं आहे, म्हणजे लोकांचा विकास कशा प्रकारे होणार आहे याचा हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे बघा। अंगणवाडी समोर पेविंग ब्लॉक बसवणे 1,93,347 एवढी बोगस बिलं या ठिकाणी काढलेली आहेत। म्हणजे ब्लॉक तर बसवले नाहीत, बसवले असतील तर ते अर्धवट बसवलेत, पण बिलं किती? 1,93,347। मानेवाडी ते वाघमोडी वस्ती खडीकरण 2,34,700, म्हणजे 15 ते 20 जर ट्रॉयलेट टाकल्या, खडीकरण केलं तर आणि त्याच्यावर रोलर फिरवला, 1 लाखाचं काम दाखवलं कितीला? 2,34,000। म्हणजे माझी या मानेवाडीतील ग्रामस्थांना विनंती आहे, ह्या तुम्ही जोपर्यंत जागे होणार नाही, पुढारी आणि ग्रामसेवक हे असेच आपल्याला लुटत राहणार आहेत।
आणि जोपर्यंत आपण चापकाचे जोडे त्यांच्या बुडाशी लावत नाही, शेतकऱ्यांचे जोडे, त्याशिवाय ते आपलं गाव, आपली वाडी हे कदापि कधी सुधारणार नाही. आणि आता तरी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जागरूक ठेवा. आपल्याला जो आलेला निधी आहे तो आपल्यासाठी वापरा, असे या ग्रामपंचायत माने बाबा या देवस्थानाची शपथ घेऊन आम्ही सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये मानेवाडीत जो भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही आणि जो काय भ्रष्टाचार झालेला आहे याची सखोल चौकशी BDO ऑफिस असेल, त्यानंतर सोलापूरचं झेन साहेब असतील, CO साहेब यांच्याकडे अँटी करप्शन विभागाकडे चौकशी केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर यांना अटक वॉरंट 100% केलं जाईल, यांची चौकशी होईल अशी मी आशा व्यक्त करतोय. आणि उद्यापासून या सर्व ग्रामस्थांना सांगा, जे काय ग्रामपंचायतीमध्ये गाळाभाडा आहे, पाणीपट्टी आहे, घरपट्टी आहे, जी काय चौकशी होणार आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो काय आरोपी आहे, हे आरोप तुम्हाला कोण धमक्या देईल, इथं तुम्ही असं करतो काय, तुम्ही तसं काय, त्याचा मला जाहीर सवाल आहे. तुला जर लय जर हे असेल तर कधी पण या. त्यामुळं तिथून पुढे शेतकऱ्यांना धमक्या द्यायचं नाही, शेतमजुरांना धमक्या द्यायचं नाही. आणि हा पैसा ग्रामपंचायतीमध्ये आपल्यासाठी आलेला आहे, ना त्या पुढाऱ्यासाठी आला ना त्या ग्रामसेवकासाठी. हे मस्तावलेला आणि माजलेली जी ग्रामसेवक आहेत की जनतेसाठी जो येणारा पैसा आहे तो आपल्या लेकरा बाळांच्यावर खर्च करत आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात असं चालू देणार नाही. धन्यवाद. प्रामुख्याने काय मागणी असेल? प्रामुख्यानं आमची जी मागणी आहे, जो 15व्या वित्त आयोगातनं जो पैसा आलेला आहे याचं डिजिटलायझेशन ग्रामपंचायतीच्या बाहेर झालं पाहिजे. शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, आवता असतील, अनेक दृष्टिकोनातनं जे महिलांच्यासाठी, विधवांच्यासाठी, अपंगांच्यासाठी, अपंगांना सायकली असतील, मोटरसायकली असतील, याचं जे नियोजन आहे, त्याचबरोबर नागपंथी समाज आहे, मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, वंचित समाज आहे, यांच्यासाठी कम्प्युटर असतील, त्याचबरोबर अनेक अवजारे असतील, याचं डिजिटलायझेशन ग्रामपंचायतीच्या बाहेर झालं पाहिजे. माझा 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे. 100% या 4 दिवसानंतर या ग्रामपंचायतीचे पाळमुळं 100% शोधून काढली जातील आणि दोषींच्यावर कारवाई 100% केली जाईल. गावाचा राहणार माणूस आहे मी, तानाजी नाथा शिंदे. त्या गावात येणारा निधी हो जेवढे आहे ते आम्हाला दाखवलं आणि कुठे कुठे खर्च होतो त्याची आम्हाला माहिती द्यावी पाहिजे. त्या गावात भ्रष्टाचार झालाय का? हो झालं. 100%. तुम्हाला न्याय दिला जातोय का? नाही दिला 100%. या गावात प्रत्येक नागरिकाला घरकुल आलंय का? नाही आलं. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळतोय का? ग्रामसेवक व्यवस्थित बोलतोय का? मग महिलांसाठी जे सेवा सुविधा वगैरे डिजिटलायझेशन या ग्रामपंचायतीच्या बाहेर केलंय का? काय केलं ना? अजूनपर्यंत फिल्टर पाण्याची सुविधा नाही. हा, अजून ग्रामसेवक वेळ होतो का? ते पण मी बाहेर असतो. माझ्या वेळेवर मी कधी पण जाऊ चालू नसतो ग्रामचं. हा, थोडक्यात मी माझी जास्त काम नसते तिकडे. तरी फिल्टरचं पाणी यावेळी बोलतात की गावात व्होल्टेज नाही बरोबर. 4-5 वर्ष झाले हेच चालू आहे. म्हणजे व्होल्टेज नाही, म्हणजे निधी आणायला व्होल्टेज आहे, निधी खर्च करायला व्होल्टेज नाही. म्हणजे ही जो निधीचा जो व्होल्टेज आहे तो कोणाच्या दारात जातो? ग्रामपंचायत. बरोबर, म्हणजे पुढाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या. बरोबर. गावात स्वच्छता नाही, गावात गटर नाल्या नाहीत, संडास बाथरूम नाही. आणि तुम्हाला दाखवतो वरती चला, तिथे टाकी बंद आहे आणि पूर्ण गटारे असं पाणी रस्त्यावर येते. चला आपण तुम्ही पत्रकार तुम्ही सुरू करा. मी डायरी लाईव्ह बोलत असतो, बनावट नाही. मित्रांनो, आज आपण मानेवाडी या गावामध्ये लाईव्ह आलेला आहे. याचं कारण की मानेवाडीमध्ये मस्तावलेला माजलेला जो ग्रामसेवक आहे याचा भोंगळ कारभार या ठिकाणी पार ही कशा पद्धतीने आहे. हो का, इथं वॉटर प्युरिफायरची पाईपलाईन आहे आणि वरती आहे टाकी. टाकी नाही बसवली, टाकी सुद्धा नाही, फक्त पाईपलाईनीला 1 ते 1.5 हजाराचा खर्च आला असेल. 99,000चं जे काय बिल आहे ते बोगस बिल या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे लावा रे, खरंच जावा तुम्ही. बोगस इकडं
या आमदार आवताडे यांच्या मतदारसंघामध्ये मानेवाडी या गावामध्ये झाले. म्हणजे या आमदाराचं सुद्धा या मानेवाडीकडे हे नाही, फक्त मतासाठी या मानेवाडीमध्ये येण्याचं काम या आमदाराने केलेलं आहे. म्हणजे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार, पुढाऱ्यांचा मनमानी कारभार. या ठिकाणी एकाच सुद्धा इथं काय टाकी पण नाही. आत या बरं तुम्ही, या आत इथं वॉटर प्युरिफायरची आहे का सोय सांगा मला. म्हणजे या गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे. नाही वॉटर प्युरिफायर. हो, अंगणवाडीमध्ये काय खेळायचं सामान आलंय का इथं. किती आलंय, किती आलंय अंगणवाडीमध्ये. तीन चार वर्ष पाठीमाग काढल्या. काय प्रश्न ते विचारा त्यांना आणि घ्या ते जोडून आता काय प्रश्न आहे बाबा. आता आमचं घर असलं आहे, जमीन नाही, जागा नाही, घरी परिस्थिती आहे. घरकुल मिळालं नाही. घरकुल मिळालं का. नाही. किती वर्ष राहताय का किती वर्ष राहता. आता आम्ही येतो ना गावात. पहिल्यापासून येतच आहे. इथंच आहे. बरं, काय की आतापर्यंत शासनाच्या काय काय सुविधा तुम्हाला दिल्या गेल्या काय काय नाही ना. काहीच नाही. काय नाही. आता देशावर जायचं, नाथपंथी गोसावी आम्ही भिक्षा करायचं, खायचं, हे झालं. दुसरं काय घरकुल वगैरे मिळाले का तुम्हाला काय? गटार केलं नाही. गटार केलं नाही, नाही. घरकुल मिळालं नाही. नाही. तुम्हाला जे नागपंथी समाज म्हणजे भटक्या विमुक्त समाजासाठी जी काही सेवा सुविधा ह्या ग्रामपंचायतीनं द्यायला पाहिजे हे दिले द्याला. नाही भाऊ, काही नाही. म्हणजे आज तुम्ही गेला का नाही त्या ग्रामपंचायतीकडे कधी. आता काय जायचं आहे तर गावात. हा, आता निवडगिरी आहे का, मतदान आहे, हे आहे. मतदानासाठी तेवढे येते ती का, हा, येते ते आता. फोन करते ती का. तुम्ही त्यांच्याकडे त्या काय मागण्या मावशीकडे. केल्या होत्या का? मावशी, तुम्ही काय मागण्या केलेल्या होत्यात का ग्रामपंचायतला कधी आल्यानंतर कधी? घरकुल काय पाहिजे. घरकुलसाठी घरकुलासाठी मागणी केली बाबा. मध्ये तर काय मुला जरा ऍक्सिडेंट झालं, हे झालं नातूचं, म्हणून ते बी राहतं झालं, अजून आलं नाही, काय नाही त्या घरचं या जास्त घरासाठी. बस घ्या ग बसा कालदास. काय जवळ नाही घ्या, जरा जवळ जावा. मोठा मुलगा वारलाय, मालक वारलाय. काय द्या का आम्हाला काय नाही बाबा. जाता देशावर जाताय तवा जगताय आम्ही. हा, काय आहे काय सुद्धा मग व्यवस्था नाही. तुम्हाला काय सेवा सुविधा दिली जात नाही. काय ते नाही आम्हाला, काय नाही दिलं अजून. बघा मित्रांनो, या माऊलीचा आशीर्वाद आहे. या खासदार असल, आमदार असल, या मानेवाडीतल्या मानेबाबाची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, इथून पुढं ग्रामसेवक असल, सरपंच असल, नाही पुढारी असल, त्यानं विकासाचं गाजर दाखवून जनतेला उपाशी ठेवायचं. हे जे महापाप चाललंय तुमचं, इथून पुढच्या काळात चालू देणार नाही. या टाका इकडं. तुम्हाला रेशन मिळतंय का. इकडे या. रेशन मिळतंय का तुम्हाला. तुम्ही इथल्या ग्रामसेवकाकडे पुरवठा अधिकाऱ्याकडे गेला पण आणि सगळं केलं. हा, पूर्ण केलं, सगळं करून बसलो. आम्हाला काय असं अजून मिळालं. आम्ही ऑनलाईन सर जाऊन बघितलं. ऑनलाईन जाऊन नंबर आणला हे आणला की म्हणजे अजून होईल मतमा काय इथं येते ती का, फोन करते ती का. म्हणजे मतासाठीच फक्त इथं मतासाठीच आलं जातं. हे समाज हा भटका समाज आहे मित्रांनो. या पुढाऱ्यांना जोपर्यंत ह्या गरिबाचा चाबूक ह्यांच्या ह्याच्यावर बसत नाही, या अधिकाऱ्यांच्या, तोपर्यंत सुधारणार. ह्याला चाबूक तुम्ही दाखवणार का आता इथून पुढच्या काळात. चाबूक घ्या. हा, हे धरा मावशी, धरा धरा आता.